मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल होईल का एमसीसी खोटले क्रिकेट टीमची. प्रचंड वेग आहे, एक्स्ट्रा बाउन्स देखील थोडासा पाहायला मिळाला. दर्जेदार गोलंदाजी आहे. तेज तरार चेंडू आपण पाहिलाय. ऑफ स्टिकला हवा घालत चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने आलाय. निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल आहे, टिंब चेंडू आहे. यावेळेला बॅट हातामधून इसडली आहे आणि ही रबर बॉल क्रिकेट स्पर्धेची मजा आहे. तुम्हाला इथे कधी खेळाडू घसरताना पाहायला मिळणार आहे, कधी बॅट हातामधून निसटताना पाहायला मिळणार आहे आणि ही मजा पाहण्यासाठी क्रीडारसिक आतुर झालेले असतात. खरं तर धन्यवाद द्यावे लागणार आहेत मयूर स्पोर्टचे सर्वेसर्वा राजू भालेकर सर. अतिशय दर्जेदार अशा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून सातत्याने आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा क्रीडा रसिकांच्या आणि खेळाडूंच्या मनामध्ये रुजवण्याचं काम जर कोणी केलं असेल प्रसाद सर, तर ते एकमेव नाव आपल्या सगळ्यांच्या ओठावरती आणि मनामध्ये येतं राजू भालेकर सरांचं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. पंचांच्या उजव्या हाताकडनं राऊंड विकेटचा मारा करेल. वेगवान गोलंदाजीसाठी हा गोलंदाज ओळखला जातो. बाउन्स इथे केलाय, ताकद दिली आहे, खांद्याचा वापर केला आणि प्रचंड वेग देखील आहे. त्यामुळे स्ट्रायकिंग रेंजच्या बॅटरला काही समजलं नाहीये, चेंडूचा अंदाज येत नाहीये. पहिलं षटक आहे, 6 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एमसीसी खोटले क्रिकेट संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहतोय विघ्नेश वॉरियर्स वायरी क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. ऑफिस बॉल इथे जोर फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे कव्हर्सला आणि एक अचूक असा झेल टिपत पहिला धक्का डावखुरा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. क्षेत्ररक्षक चिन्मय आपल्याला पाहायला मिळालाय आणि जो फलंदाज थोडासा संघर्ष करत होता, धावांसाठी जो संघर्ष चालला होता आणि त्या संघर्षामध्ये आपली किमती विकेट त्याने बहाल केली आहे. मोठा फटका मारण्याच्या मोहामध्ये त्याला अडकवलं गेलं. गोलंदाज ओमकारचं कौतुक करावं लागेल. फलकावरती आतापर्यंत धावा लागलेत अवघी 1. जबरदस्त गोलंदाजी आहे. पहिलं षटक तर दर्जेदार आपल्याला पाहायला मिळालंय. असं म्हणतात की प्रसाद सर, शर्टचं पहिलं बटन जर का व्यवस्थित लागलं तर बाकीची सगळी बटणं व्यवस्थित लागतात आणि त्यामुळे पहिलं षटक जे आहे ते दर्जेदार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. स्पर्धेच्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने मालवणीचे सम्राट, मालवणी समालोचक बादल चौधरी सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. बादल सर, मयूर स्पोर्ट क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. सौरभ स्ट्रायकिंग येईल, खातं ओपन करायचं बाकी आहे. ओमकार तयार आहे, ज्याने विकेट मिळवली आहे. ओहो हो, वेलेन बॉल आहे, काही समजलं नाहीये. बॉटम हँडचा वापर करण्याचा इथे प्रयत्न झालाय, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू तेज तरार यष्टिरक्षकाच्या दिशेने आलाय. टिंब चेंडू आहे, डॉट बॉल आहे. या चेंडूवरती देखील कोणतेही उत्तर नाहीये. स्ट्रायकिंग रेंजच्या बॅटर सौरभकडे गोलंदाज तयार आहे. अकोट्याचा बॉल इथे टपल्यानंतर आतमध्ये आलाय. लेग बायचं सिग्नल पंच आमच्या दिशेने कळवत आहेत आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर एकेरी धावेने सांघिक धावसंख्या मात्र पुढे सरकते 2 धावांवरती. ज्याने नाणेफेक गमावली आहे, मात्र सामना सहजासहजी गमवायचा नाहीये या इराद्याने त्यांना खेळ करावा लागेल. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर विघ्नेश वॉरियर्स वायदी क्रिकेट संघनायकाने घेतलेला निर्णय आतापर्यंत पहिल्या षटकात तरी गोलंदाजाने सफल ठरवला. दर्जेदार षटक आपल्याला पाहायला मिळालंय ओमकारच्या माध्यमातून. व्यक्तिगत कोड्यातलं पहिलं षटक आणि संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 मध्ये विराज कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी विरुद्ध बाजूने सज्ज होईल. अगोटप्प्याचा बॉल इथे एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि पंच कळवतात की हा वाईड बॉल आहे.
या षटकात यानंतर अशा पद्धतीचे चेंडू तू टाकू शकणार नाहीयेस अशी चेतावणी देखील पंचांच्या माध्यमातून दिली गेली आहे. अतिरिक्त बॉल एक टाकावा लागणार आहे, एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल आणि निश्चितपणे एका अतिरिक्त धावेने धावसंख्या मात्र वृद्धिंगत झाली आहे 3 धावांवरती. 1-3 हा धावफलक आहे. एमसीसी खोटले क्रिकेट टीमचा दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. ओहो हो, यावेळेला आतमध्ये आणलंय, इन स्विंगिंग चेंडू पाहायला मिळाला. इन स्विंग झालाय चेंडू, पडल्यानंतर प्रचंड आतमध्ये वळवलाय. दरम्यानच्या कालावधीमध्ये कोणताही अवधी नाहीये फलंदाजाकडे हा फटका खेळण्यासाठी, कारण चेंडूचा वेग खूप आपल्याला पाहायला मिळाला. वेगाचा अंदाज येत नाहीये. गोलंदाज तयार आहे. टिंब चेंडू पाहायला मिळाला. ओहो, याही वेळेला ऍक्शन रिप्ले प्रसाद सर, अशाच पद्धतीने चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय आणि या चेंडूवरती तुम्हाला उत्तर शोधावं लागणार आहे. तुमच्याकडे पददालित्य असलं पाहिजे, फुटवर्क असलं पाहिजे. क्रिकेटमध्ये फुटवर्कला खूप महत्व आहे. तुम्ही वीरेंद्र सेहवाग स्टाईलने जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जर केला तर कदाचित असा तुम्हाला रिझल्ट पाहायला इथे मिळणार आहे. गोलंदाज पुन्हा तयार आहे. 2 चेंडू डॉट आले. तिसरा चेंडू तसाच आहे. वा, क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी आहे. तेज तरार वेगाने आता मात्र बीट केलंय स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरला. सौरभला काही समजलं नाहीये. आतापर्यंत 4 चेंडू त्याने डॉट घेतलेत. खातं ओपन करायचं बाकी आहे, धावांचं अकाउंट ओपन करायचं बाकी आहे, धावांचा सिलसिला करायचा बाकी आहे. आणि दरम्यानच्या कालावधीत जर आपण पाहिलं तर जे पहिलं षटक होतं त्याच षटकाची पुनरावृत्ती दुसऱ्या षटकामध्ये सौरभ करत असताना आपण पाहतोय. ओमकारचं पहिलं षटक ज्या षटकात आल्या केवळ 1 धावा आणि दरम्यानच्या कालावधीत पुन्हा एकदा दुसऱ्या षटकात धावांसाठी संघर्ष कायम आहे. चुकीचा फटका खेळला गेला. इथे हवेमध्ये नो बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलाय. कारण आपण जर पाहिलं प्रसाद सर की पहिला चेंडू जो एक्स्ट्रा बाउन्स झाला होता, पंचांनी चेतावणीचा इशारा दिला होता की या षटकात तू अशा पद्धतीने चेंडू पुन्हा एकदा टाकू शकणार नाहीयेस आणि ती चूक पुन्हा एकदा गोलंदाजाने केली आहे. मात्र 3 जे आपण अप्रतिम चेंडू पाहिले ते दर्जेदार होते. धावसंख्या पुढे जाईल 5 वरती. 1-5 हा धावफलक आहे. गोलंदाज तयार. फ्रेडचा बॉल आहे. मनपसंत फटका खेळावा लागेल. बॅटची वरची कडा प्रेक्षकाच्या डोक्यावर चेंडू लॉंग स्टॉप रिजन कडे मार्गक्रमण करत असताना आपण पाहतोय. 1 धाव आली आहे. स्पर्धेचा घोषांकित एरिया आहे आणि एकेरी धावेने धावसंख्या मात्र पुढे जाणार आहे 6 वरती. 1-6 धावफलक. 6 षटकांचा सामना आहे. आपण पाहतोय मयूर स्पोर्ट चषक 2024चा हा क्रिकेटचा रणसंग्राम आहे. गोलंदाज तयार. आतमध्ये आणलंय चेंडूला. जो सलामीचा फलंदाज आहे वैभव, बऱ्याच कालावधीनंतर स्ट्रायकिंग एंडला आलाय. त्याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत संघनायकाला, सहकाऱ्यांना, सपोर्टर्सना. मात्र दुसऱ्या बाजूला प्रचंड वेगात गोलंदाजी, अचूक टप्पा गोलंदाजांना मिळालाय, लय सापडली आहे आणि जे रिदम मध्ये आलेत गोलंदाज त्यांच्या समोर धावा बनवणं थोडंसं अवघड झालंय. मात्र 6 षटकांचा कालावधी असल्यामुळे निश्चितपणे आक्रमण देखील होणार आहे. बॅटची वरची कडा आपल्याला पाहायला मिळेल. चुकीचा फटका खेळलाय का मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. पावसाळी क्रिकेट स्पर्धेची पुन्हा एकदम मजा प्रेक्षकांना घेता येते आणि स्किट करत क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न इथे करताना आपण पाहिलंय. 1च धाव ऍड केली जाईल. जीवनदान मिळालंय ते वैभवला आणि एकेरी धावाने धावसंख्या पुढे सरकली आहे 7 वरती. 1-7 हा धावफलक आहे. प्रारंभीच्या पहिल्या सत्रातील 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. पहिलं षटक आपण ओमकारचं पाहिलं आणि दुसऱ्या षटकात जर आपण पाहिलं तर विराजने खूप प्रभावित केले. अवघ्या 5 धावा त्याने या षटकात खर्च केलेत. 1 नो बॉल देखील पाहायला मिळाला आणि त्यामुळे एक एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागला. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 2 षटकांच्या सांगतेकरीस प्रथमतः फलंदाजी करत असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा फलकावरती आहेत एमसीसी खोटले क्रिकेट टीमच्या. व्यक्तिगत कोट्यातलं दुसरं षटक ओमकार पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. लेंथ बॉल आहे, खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटनी बॉल मध्ये संपर्क नाहीये. गोलंदाजीचा टप्पा खूप चांगला आहे. प्रसाद सर, आम्ही सातत्याने सांगत असतो की कट्ट्यावरच्या गप्पा, घरामध्ये पप्पा आणि गोलंदाजीचा टप्पा खूप चांगला असावा. तो चांगला टप्पा यावेळेला ओमकारचा आपल्याला पाहायला मिळाला. ओ हो, वेगवान गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर शॉर्ट पिच पद्धतीचा मारा सातत्याने पाहायला मिळालाय या संपूर्ण 3 षटकांमध्ये आणि या चेंडूवरती उत्तर शोधावं लागणार आहे. वैभवकडे क्षमता आहे, मात्र तुमची क्षमता तुम्हाला सिद्ध करायची, तुमच्या क्षमतेची परीक्षा घेणारी ही क्रिकेट स्पर्धा आहे. तुमची योग्यता इथे सिद्ध करावी लागणार आहे. गोलंदाज तयार.
शॉर्ट पिच बॉल साठी यावेळेला तयार होता, मात्र बॅटची वरची कडा, चेंडू चालला गलीच्या दिशेने, एकच धावी तयार केली जाईल, फेकी देखील झाली आहे स्ट्रायकिंग एंडला. एकच धाव बऱ्याच कालावधीनंतर आपण पाहतोय. एकेरी धावणे धावसंख्या पुढे जाईल 8 वरती. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या हातमध्ये आपण पाहतोय. मयूर स्पोर्ट चषक 2024 राजू भालेकर सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. खरं तर मयूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण टी शर्ट्स, शूज, ट्रॅक्स पाहतो आणि राजू भालेकर सरांचं निश्चितपणे प्रसाद सर कौतुक करावं लागेल की क्वालिटीमध्ये कोणतीही अजूनपर्यंत तडजोड केलेली नाही आहे. जी क्वालिटी आहे ती क्वालिटी सातत्याने मेंटेन केलेली आहे. त्यामुळे अगदी बिनधास्त या मयूर स्पोर्ट्सचे तुम्ही टी शर्ट, शूज, ट्रॅक्स, बॅट, चषक सगळं काही घेऊ शकता. बॅटची कडा इथे फ्लाइंग स्लिप क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आहे. अगदी उजव्या बाजूला क्षेत्ररक्षकाच्या दिशेने चेंडू आणि चेंडू मात्र स्पर्धेच्या घोषंगी क्षेत्रामध्ये एकच धावी तयार केली जाणार आहे. धावसंख्या पुढे जाईल 9 वरती. जे प्रेक्षक उशिरानं या सामन्याचा आनंद घेतात त्यांच्या माहितीसाठी आजच्या दिवसामध्ये ही पहिली लढत तुम्ही पाहताय. विघ्नेश वॉरियर्स क्रिकेट टीमने, विघ्नेश वॉरियर्स वायरी क्रिकेट टीमने नाणेफेकी जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि MCC खोटले क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय. तिसऱ्या षटकाचं आतापर्यंत मध्यांतर झालंय. 2 गड्यांच्या मोबदल्यात फलकावरती मात्र धावा लागलेत 9. एक बाद 9 असा धावफलक आहे. यावेळेला देखील जबरदस्त गोलंदाजी आहे. ओमकारच्या गोलंदाजी समोर आता मात्र नागी टाकली आहे. 3 षटकांचा खेळ पहिल्या सत्रातला आतापर्यंत संपलाय आणि 3 षटकांच्या सांगते अखेरीस प्रथमतः फलंदाजी करत असताना MCC खोटले क्रिकेट टीमचा मंदावलेला खालावलेला धावफलक आपण पाहतोय. 1 बाद 9 धावा. गोलंदाज ओमकारचं जर आपण पृथक्करण गोलंदाजीचं पाहिलं तर त्याने 2 षटकं टाकले आणि या 2 षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या अवघ्या 3 आणि 1 विकेट्स मिळवल्या. खरं तर जे आमचे समालोचक आहेत प्रसादजी परब गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये आहेत. म्हणजे एकाच छताखाली सगळं काही. गोलंदाजीमध्ये अपेक्षित बदल होणार आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण पाहणार आहे विराज. म्हणजे जे आपण आतापर्यंत 2 गोलंदाज पाहतोय ज्यांनी आता पहिलं षटक टाकलं होतं ओमकारने, दुसरं षटक विराजने, तिसरं षटक ओमकारने आणि पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये विराज आलाय. इनस्विंग चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. बॅटची कडा आपण पाहतोय. फटका नीट बॅटवरती येत नाहीये चेंडू आणि त्यामुळे धावा ज्या आहेत किंबहुना प्रेक्षकांना षटकार चौकार जे पाहिजे आहेत ते येत नाही आहेत. रबर बॉल क्रिकेट स्पर्धेची वेगळी मजा, कोकणामधला पाऊस आणि या पावसाचा प्रचंड जरी वेग असला, पाऊस मोठ्या प्रमाणावरती असला तरी या स्पर्धेच्या माध्यमातून क्रीडा रसिक जोडले गेलेले आहेत. सुंदर फटका बॅकफुटवरती सरकला. जागा बनवण्याचा इथे प्रयत्न केला गेला. पॉइंट आणि गलीच्या मधनं चेंडू काढण्याचा इथे प्रयत्न होणार आहे. एकच धाव ऍड केली जाईल. स्पर्धेच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर मयूर स्पोर्ट चषक 2024चा हा रणसंग्राम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, पावसाळी क्रिकेट स्पर्धा रुजवण्याचं काम राजूजी भालेकर सरांच्या माध्यमातून सातत्याने होत असताना आपण पाहतोय. आणि मागच्या वर्षी ज्या पद्धतीने भालेकर सरांनी मला वाटतं सर शब्द दिला होता की पुढच्या वर्षी आमच्या स्पर्धेमध्ये सामनावीरासाठी आपण पावसाळी शूज ठेवणार आहोत. म्हणजे इथे खेळताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये खेळाडूंना आणि जो सर्वश्रेष्ठ सामन्यामध्ये प्रदर्शन करणार आहे त्या खेळाडूला आकर्षक शूज मयूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून अर्थातच राजू भालेकर सरांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार आहे. स्ट्रायकिंग ला बॅटर तयार आहे. ओ हो हो जबरदस्त बॉल इथे पाहायला मिळालाय. कानामध्ये गुदगुल्या करत चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये आलाय. वेग आणि अचूकता याचं मिश्रण विराजच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. जबरदस्त रिदम मध्ये आहे. दोन्ही गोलंदाजांसमोर आता मात्र पुरती नांगी टाकली आहे फलंदाजांनी. MCC खोटले क्रिकेट टीम बॅटची कडा, एकच धावी तयार केली जाणार आहे. स्पर्धेच्या निर्बंध असलेल्या ठिकाणी चेंडूने प्रवेश केलाय. त्यामुळे एकेरी धावाने धावसंख्या मात्र परावर्ती झाली आहे 12 वरती. 1 बाद 12 हा धावफलक. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. MCC खोटले प्रथमतः बॅटिंग करतोय पहिल्या सत्रामध्ये विघ्नेश वॉरियर्स वायरे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. फलंदाज तयार, विराज तयार. धावा आता मात्र आवश्यक आहेत. मोठ्या फटक्यांसाठी जावं लागणार आहे. गाडीला एक्सिलेट करावं लागेल. गाडी टॉप गिअर मध्ये टाकावी लागणार आहे.
चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. क्रॉस लाईनचा वापर करण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंगच्या फलंदाजाच्या माध्यमातून झालाय. चेंडू नीट बॅटवरती आला नाहीये. शॉट मिड विकेट दरम्यान चेंडू गेलाय. एकच धाव इथे ऍड होणार आहे आणि एकेरी धावणी धावसंख्या मात्र पुढे सरकणार आहे 13 वरती. ना कुछ 13 है बल्कि ना कुछ मेरा है. धावसंख्या फलकावरती आहे 13. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. गोलंदाज तयार. विराज, वैभव साडी, सुंदर बॉल. चेंडू हवेमध्ये, हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर इथे होणार आहे. दुसरा धक्का. बडी मछली जाले में. मोठा मासा आता मात्र गळाला आलाय आणि वैभव जो संघर्ष करत होता त्या संघर्षाची यात्रा एका अचूक अशा चेंडूवरती समाप्त झाली आहे. दुसरा धक्का एमसीसी कोटले क्रिकेट टीमला. फलकावरती धावा आहेत अवघ्या 13. आता मात्र 13 वाजलेले पाहायला मिळत आहेत. एमसीसी कोटले क्रिकेट टीमचे धावांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. लवराज नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. वैभव माघारी परतलाय. दरम्यानच्या कालावधीत आमचे सहकारी समालोचक पेंडुरकर यांचे देखील या ठिकाणी आगमन झालंय. मयूर स्पोर्ट चषकाच्या माध्यमातून त्यांचे देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. योगेश पेंडुरकर आमचे सहकारी समालोचक. गोलंदाजीमध्ये अपेक्षित बदल आहे. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि फलकावरती धावा आहे 13. गडी बाद झाले आतापर्यंत 2 आणि त्यानंतर 5व्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती विठ्ठल. चेंडू बराचसा खाली राहिलाय. अंदाज जो वर्तवला होता, जो अनुमान वर्तवला होता स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरने, त्या अनुमानाला ऐन मोक्याच्या क्षणी चेंडूने छेद दिलाय. चेंडू बराचसा खाली राहिलाय. 4 षटक 1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. जबरदस्त गोलंदाजी आहे. प्रसाद सर, कदाचित ही जी खेळपट्टी आहे ती आता गोलंदाजीसाठी साथ देते. गोलंदाजीला पोषक ही खेळपट्टी पाहायला मिळते की फलंदाजी खराब होते ते आपल्याला यानंतरच्या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. विठ्ठलचं कौतुक करावं लागेल. 2 चेंडू त्याने डॉट टाकलेत. टिंब चेंडू आहेत. बॅकफुटवरती सरकलाय. सुंदर फटका पाहायला मिळाला. चेंडू डीप पिच कव्हर पॉइंटच्या दिशेने मार्गक्रम करतोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे आणि बघता बघता 2 धावांची लहर ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. विशाल लुडबे आपण पाहतोय क्षेत्र यष्टीरक्षक आहे. त्याचा खेळ देखील आपण दुसऱ्या सत्रामध्ये पाहणार आहोत. जबरदस्त खेळाडू आहे. मालवण तालुक्याचं नाव निश्चितपणे या खेळाडूने देखील रोशन केलंय. असा हा अष्टपैलू खेळाडू आहे विशाल लुडबे. त्याचा खेळ आपण दुसऱ्या सत्रामध्ये पाहणार आहोत. 2 धावांची लहर बऱ्याच कालावधीनंतर आले. 2 धावा. विठ्ठल तयार आहे. धीम्या गतीचा बॉल इथे पाहायला मिळालाय. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय. एकच धाव ऍड केली जाईल. बॅटची कडा पाहायला मिळाली आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे अर्थात स्पर्धेच्या घोषंगी क्षेत्रामध्ये आलाय. धावसंख्या पुढे सरकली आहे 16 वरती. षटक क्रमांक 5 व प्रगती पदावरती आहे. 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. हा खालावलेला धावफलक आहे, मंदावलेला धावफलक आहे. और पिच बॉल पायामध्ये टाकण्याचा इथे प्रयत्न केला गेला. ड्राईव्ह करण्याचा असफल प्रयत्न स्ट्रायकिंग यांच्या फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. आतापर्यंत वैभव, त्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या फलंदाजीच्या विभागामध्ये, त्या वैभवने निराश केलं. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर संदीप हा फलंदाज देखील माघारी परतलाय. सौरभ आणि त्याच्या साथीला लवराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय विठ्ठलला. डावखुरा बॅटर यावेळेला अपील केलंय. फिंगर्स अप झालेत. पंचांचं बोट आकाशाकडे आहे. बॅटची कडा मिळाला यष्टीरक्षकाचा सहारा आणि 3रा धक्का एमसीसी कोटले क्रिकेट टीमला. उत्कृष्ट झेल आपल्याला पाहायला मिळाला. एकाच हातामध्ये डाव्या बाजूला झेपावत त्याने हा झेल टिपला. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण अशा पद्धतीचे झेल पाहतो आणि तेच काम विशाल लुडबेने केलंय. त्याच्यावरती आम्ही स्तुती सुमनांचा वर्षाव केला होता की हा अष्टपैलू खेळाडू काय, तर निश्चितपणे त्याने ते करून दाखवलंय. षटक क्रमांक 5 ची सांगता झाली आहे आणि 5 षटकांच्या सांगते एकरीस फलकावरती धावा आहेत अवघ्या 17. एमसीसी कोटले क्रिकेट टीमच्या धावांसाठी संघर्ष या षटकात समाप्त होईल की नाही ते पाहावं लागणार आहे. शेवटचं षटक पहिल्या डावातील. प्रकाश गोलंदाजी मार्कवरती आहे. चिराग नवीन फलंदाज मैदानामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहता. स्ट्रायकिंग एंडला सौरभ तयार आहे.
आणि गोलंदाजी मार्गवरती आहे प्रकाश. किती प्रकाश टाकेल या सामन्यावरती ते पाहावं लागेल. 4 षटकं तर दर्जेदार 2 गोलंदाजांनी टाकली. 5वं षटक विठ्ठलने टाकलं आणि 6व्या षटकाची सुरुवात तर खराब झाली आहे. पंच कळवतायत की हा वाईड बॉल आहे. कालचा दिवस जर आपण पाहिला तर जामसंडे क्रिकेट टीमचा जो खेळाडू होता प्रकाश पराडकर त्याने खूप प्रभावित केलं. मात्र हा प्रकाश आज काय करणार आहे ते पाहावं लागणार आहे. बॅकफुटवरती सरकलाय, आतमध्ये चेंडूला आणलंय, टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलंय चेंडूने आतमध्ये आणि ड्राईव्ह करण्याचा असफल प्रयत्न सौरभचा. सौरभची खराब फलंदाजी आहे. धुंडो रे साजनावाली फलंदाजी पाहायला मिळाली. काही समजत नाहीये आणि प्रचंड चेंडू त्याने डॉट घेतलेत. लेन बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा फटका व्हिजोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. 9 चेंडूंचा सामना त्याने आतापर्यंत केलाय. 9 चेंडू निर्धाव त्याने आतापर्यंत घेतलेत. म्हणजे खराब फलंदाजी आहे. मर्यादित षटकांच्या लढतीमध्ये तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती धावा मिळवणं गरजेचं असतं. मात्र एखादा खेळाडू ज्या वेळेला 9 ते 10 चेंडू डॉट घेतो त्यावेळेला खूप दबाव त्या फलंदाजी करणाऱ्या टीमवरती येतं. अपील केलं गेलं, निर्धाव चेंडू आहे, टिंब चेंडू आहे, ज्या चेंडूवरती धाव निघू शकली नाहीये. आणि जी गोलंदाजीची कामगिरी सुरुवातीच्या षटकापासून ओमकार आणि त्याच्या हातीला विराजने केली होती तीच कामगिरी विठ्ठल आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती असणारा प्रकाश करत असताना आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी आहे. रिदम सापडलाय, लय सापडली आहे आणि धावांसाठी जो संघर्ष आहे तो मात्र कायम आहे. फलकावरती धावा आहेत अवघ्या 19. यानंतरचा सामना होणार आहे श्रीदेव वेताळ वराड आणि त्यांच्या विरोधामध्ये आई पाहुणाई माणखोल. चला दोन्ही टीमचे संगणक आपण नाणेफेकीसाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचंय. श्रीदेव वेताळ डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. श्रीदेव वेताळ वराड आणि आई पाहुणाई माणखोल दोन्ही टीमचे संगणक. अजिबात वेळ घेऊ नका, नाणेफेकीसाठी या. धीम्या गतीचा बॉल बॅकफुटवरती सरकलाय. जागा बनवण्याचा प्रयत्न इथे झालाय मात्र चेंडूने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जागा बनवली आहे. टिंब चेंडू आहे आणि निर्धाव चेंडूने षटकाची सांगता झाली आहे. 6व्या पहिल्या सत्राचा डाव इथे थांबलाय आणि पहिल्या सत्राच्या सांगतेकरीस नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्यानंतर एमसीसी कोटले क्रिकेट संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना निर्धारित 6 षटकांमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या फलकावरती धावा आहेत 19. विजयासाठी 20 धावांचं लक्ष्य आहे. मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बडा नहीं, हारा वही जो लढा नहीं. कोण इथे पराभूत होणार आहे, कोण लढणार आहे, कोण जिंकणार आहे सामना आणि मयूर स्पोर्ट चषक 2024च्या पुढच्या खूप खूप धन्यवाद अमोल जमदाडे. आज पहिल्यांदाच अमोल जमदाडे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या सीझनला तुम्हाला मला आवाज ऐकायला मिळाला. थँक्यू अमोल. तर टॉस कंप्लीट झाला आहे नेक्स्ट मॅचचा. माणकोल संघाने नाणेफेक जिंकली आणि आपण पहिल्याच सामन्यामध्ये सूचित केलं होतं की जो काय तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तुम्ही आधीच कन्फर्म करून या तुमच्या टीमसोबत आणि आपल्याला लगेच तो निर्णय द्यायचा आहे.
कमी धावसंख्येत सामन्यामध्ये अजून एका सामन्याची इथे नोंद होते. तो आपण पहिला सामना इथे बघतोय मैदानावर. त्याच्यामध्ये आपण बघतो की कमी धावसंख्येची नोंद 6 षटकांच्या सामन्यामध्ये अवघ्या 19 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि 20 धावेंचं लक्ष्य मात्र असेल सामना जिंकण्यासाठी ते विघ्नेश वॉरियर्स वायरी संघासमोर. तर आई पावणाई माणखोल संघाने नाणेफेक जिंकली आहे. पुढच्या सामन्यामध्ये निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू आणि श्रीदेव वेताळ वराड या संघाला इन्व्हाइट केले बॅटिंगला. सलामीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये पोहोचलेत. स्ट्राईक एंडला विठ्ठल, नॉस्ट्राईक एंडला विशाल. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग मार्कवर घेऊन आलाय वैभव. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू फुल लेंथ होता. ऑन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग करू शकला नाही. पहिला चेंडू डॉट जातोय. 20 धावा तुम्हाला रोखायचे. तशा मुवमेंटला तुम्हाला काय डॉट बॉलचं पर्सेंटेज आणि विकेट हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. तरच तुम्ही या सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. फलंदाजांनी पूर्णपणे आपण जरा पहिलं कुचकामी कामगिरी केली. खास करून सौरभचा उल्लेख करून भरपूर डॉट बॉल तो खेळला. धावसंख्या कमी त्याच्याकडनं पाहायला मिळाली. पुढील चेंडू ओव्हरपिच आहे. जबरदस्त ड्रायव्हिंग, काय फटका आहे. जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. व्ही शेप मधला आणि चौथ्या दिवसातला पहिला षटकाराची नोंद विठ्ठल विठ्ठल विठ्ठलच्या बॅटमधून. खणखणीत फटका सरळ सीमारेषे बाहेर आणि षटकाराने इथे मात्र बघतोय फलंदाज विठ्ठल खातं उघडतोय 6 धावेने. व्हेरी गुड शॉट. विघ्नेश वॉरियर्स वायरी. नेक्स्ट बॉल. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका. गोलंदाज थोडासा मागे चेंडू जाईल मिड ऑफ रिझन मध्ये. तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत विशाल लुडवे स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय आणि धावसंख्येत भर झाली. धावसंख्या पोहोचली ती 7 वर. आपण पाहत आहोत मर स्पोर्ट्स चषक 2024 पर्व तिसरं या स्पर्धेचं. आज समालोचन कक्षामध्ये आपल्याला अमोल जमदाडे, बादल चौधरी यांचा सुद्धा आवाज येतोय, तुम्हाला निश्चित ऐकायला मिळेल. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. स्क्वायर कट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी एकच धाव मिळेल. विशालने खातं उघडलं एका धावेने. मालवणी समालोचनाचा तडका आज तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. आज आणि उद्या 2 दिवस बादल चौधरी यांच्या मुखातून आणि त्याचबरोबर अमोल जमदाडे सुद्धा तुम्हाला आज एंटरटेन करतील. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत योगेश पेंडुलकर. काही दिवसांपूर्वी तो मुंबईला होता, मुंबईवरनं आता मात्र आला आणि मात्र जबाबदारी स्वीकारली ॲज अ स्कोरर म्हणून. थँक्यू योगेश. थोडंसं मागे थांबून ऑनसाईडला चेंडूला प्लेस केलंय. वाडी स्ट्रॉंगॉनला तिथे क्षेत्ररक्षक वेगाने येतो चेंडूवर आणि एकदम सहज गती. आपण बघतो की दोन्ही फलंदाज आपलं स्ट्राईक रोटेट करतात, एकदा तिथे कंप्लीट करतात, एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात. कारण मोठी धावसंख्या नाही आहे, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा नाहीये. अशा मुवमेंटला कुठल्या प्रकारची रिस्क ते घेत नाहीयेत. धावसंख्या 9. मिस टाइम फटका बघायचा आहे. वैभव उतरणार का झेलच्या खाली. चेंडू प्रयत्न करतोय. झेल ड्रॉप केलाय त्याने स्वतःहून. चेंडूच्या खाली त्याने बरोबर जज केलं स्वतःला. चांगली जजमेंट होती पण चेंडू ग्रीप होऊ शकला नाहीये. दरम्यान षटक क्रमांक पहिले इथे समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 10 धावा धावफलकावर. 20 धावसंख्येचं लक्ष आहे. आता 5 षटकांमध्ये 10 धावा करायच्या आहेत. बॅटिंग करत असताना विघ्नेश वॉरियर वायरी या संघाला. या स्पर्धेमध्ये पुरस्कर्त्यांनी जर उल्लेख केला तर प्रवीण विडावकर यांच्या माध्यमातून आपण बघतोय की वैयक्तिक पारितोषिके जी आहेत उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर यासाठी जे आपण बघतो की रोख पारितोषिकं ही सर्व पारितोषिकं स्पॉन्सर करण्यात आली आहेत ती प्रवीण विडावकर साहेबांच्या माध्यमातून. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. त्याचबरोबर स्पर्धेमध्ये आपण बघतो वैयक्तिक पारितोषिकं फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर वैयक्तिक यांना प्रत्येकी शूज आहेत. मालवणी लाईव्हचे युट्यूबचे सर्व लकी कांबळे यांच्या माध्यमातून हे सर्व शूज त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. त्याचबरोबर आपण या ट्रॉफीज बघत आहोत. बॉलर्स नेम प्लीज. सनी, अनिल. अनिलचा पहिला चेंडू आणि ऑन साइडला क्रॉस बॅटेड शॉट. सरळ मिड विकेट बाहेर, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. गुड शॉट. दोन्ही षटकार आतापर्यंत विठ्ठलच्याच बॅटमधून बघायला मिळत आहेत. इव्हन स्पर्धेमध्ये बघतो की ज्या ट्रॉफीज तुम्हाला बघायला मिळतात सर्व ट्रॉफीज या साई स्पोर्ट्स कट्टाच्या माध्यमातून आम्हाला इथे पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये अवघ्या 4 धावांची आता मात्र आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. ऑफस्टोनच्या बाहेर भेटला. ऑन साइडला पूल केलाय. स्क्वेअर लेला चेंडू जातो निघून. तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या 17. एक षटकार, एक सिंगल. पहिल्या षटकार सुद्धा आपण असं चित्र बघितलं. स्ट्राईक रोटेट झालं ते विशालकडे. जेमतेम 19 धावा. आपण 6 षटकांचा सामना इथे कव्हर करतोय. जेमतेम 19 धावा आपल्याला बघायला मिळाला. प्रथम बॅटिंग करत असताना MCC खोटले या संघाकडून.
रिव्हर्सचा फटका, व्हॉट अ शॉट, हॉट शॉट ऑफ द मॅच अँड दिस इज द परफेक्ट शॉट ऑफ द टुर्नामेंट असं मी म्हणेन. आतापर्यंत रिव्हर्सचा अटेम्प्ट कोणी केला नव्हता आणि जो रिव्हर्सचा अटेम्प्ट घेतलाय त्याच्यावर ठोकलाय षटकार विशाल लुडबेने. एक्सलंट फिनिश, मॅच विनिंग परफॉर्मन्स आपण बघितलं. गोलंदाजी मात्र खूप चांगली गोलंदाजी केली. यामध्ये मी 2 गोलंदाजांचा खास करून उल्लेख करेन. पहिली 4 षटकं या 2 गोलंदाजांनी हाताळली. त्यामध्ये ओमकारचे 2 षटकं आपण बघितली, 2 षटक, एकही धाव नाही, 1 विकेट आणि फक्त 3च धावा. त्यानंतर विराटचं 2 षटकं आपण बघितली की 2 षटकं 9 धावा 1 विकेट. आणि विठ्ठल आपण जर बघितला तर 1 षटक 4 धावा 1 विकेट. आणि प्रकाश 1 षटक 2 धावा, विकेट त्याला मिळाली नाही. पण अत्यंत इकॉनॉमिकल पहिल्या 2 षटकांमध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे अशा मुवमेंटला आपण बॉलिंग एंडला किंवा गोलंदाजांकडे आपण वळूया, कारण त्यांनी मात्र अचूक टप्पर गोलंदाजी केली म्हणून कमी धावसंख्या आपल्याला बघायला मिळाली. त्यामुळे आपण ओमकारला इथे मात्र देत आहोत या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार. यायचा ओमकार आपण आपला पुरस्कार घेण्यासाठी. 2 षटक 3 धावा 1 विकेट.